नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनोने. तर आज आपण मराठी माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी सरकारने योजना काढलेली आहे त्याची 10 जुलैपासून काही नवीन नियम आलेले आहेत. आता हे नियम काय आहे, जुने जे नियम होते त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता तुम्हाला तर माहिती, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारने 28 जूनला सुरू केलेली आहे. आता याचे फॉर्म 28 जून ते 31 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही कधीही भरू शकता. परंतु काही लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत की सर्व्हर डाऊन आहे, जी वेबसाईट आहे ती वेबसाईट चलत नाही. तर अशा लोकांनी काय करायचे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही उपमुख्यमंत्री सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली योजना आहे. त्याच्यामुळे या योजनेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे नाव दिलेलं आहे. आता ही योजना कोणाला भेटणार आहे आणि कोणाला नाही भेटणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील जी पण महिला असेल तिला आर्थिक मदतमधून सरकारकडून 1,500 रुपये देण्यात येणार आहेत. आता हे तुम्हाला तर पहिल्यापासून माहितीच असेल, परंतु या योजनेमध्ये पहिल्यांदा काय असे नियम होते त्याच्यामध्ये सरकारने बदल केलेले आहेत. त्या योजनेमध्ये 20 ते 60 गटातील जी महिला असेल तिला ही योजना भेटणार होती, परंतु आजपासून जी 21 ते 65 वयोगटातील जी पण महिला असेल तिला सुद्धा ही योजना लागू होणार आहे. तर दुसरा जो पॉईंट आहे, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला म्हणजे जिचं वय 21 ते 65 दरम्यान असेल आणि ती महिला आपण पुढे बघणारच आहोत, विवाहित आहे, अविवाहित आहे किंवा घटस्फोटित आहे, कोणती जरी महिला असेल तर तिला कशा प्रकारे हे 1,500 रुपये महिन्याला मिळणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. आता आपण 2 पॉईंट बघून घेतलेले आहेत. आपला जो तिसरा पॉईंट आहे, मुख्यमंत्री लाडकी जी बहीण योजना आहे तिच्यासाठी कोण पात्र आहे आणि कोण अपात्र सुद्धा आहे हे सुद्धा बघणार आहोत. तर कोण पात्र आहे हे आपण पहिल्यांदा बघून घेऊयात. तर याच्यामध्ये जी विवाहित महिला असेल, आता काही लोकांना विवाहित शब्दाचा सुद्धा अर्थ माहीत नसतो. खास त्यांच्यासाठी विवाहित म्हणजे ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे तिच्यासाठी सुद्धा ही योजना लागू आहे. सोबतच घटस्फोटित महिला म्हणजे ज्या महिलेचं आधी लग्न झालेलं होतं त्याच्यानंतर जो घटस्फोट झालेला आहे ती जरी महिला असेल तरी तिला सुद्धा ही योजना लागू होणार आहे. आणि तिसरी जी महिला आहे म्हणजेच निराधार, जिला कोणी सांभाळत नाही किंवा तिच्यासाठी कोणी कुटुंबात शिल्लक नाही, थोडक्यात ती निराधार महिला, तिला सुद्धा ही योजना लागू होणार आहे. आता या योजनेमध्ये कोण पात्र आहे त्याचा दुसरा पॉईंट, तर ज्यांच्याकडे 5 एकर जमीन आहे किंवा 5 एकर जमिनीपेक्षा जास्त जमीन आहे. आता समजा तुमच्या कुटुंबामधील ज्यांच्याकडे 5 एकर जमीन आहे, आता तुमचं जे कुटुंब आहे त्यांच्याकडे 5 एकर जमीन आहे किंवा 6 एकर जमीन आहे, म्हणजेच 5 एकर जमिनीपेक्षा जास्त जरी जमीन असेल तरी पण तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जे अशा महिला आहेत ज्यांना जो कन्फ्युजन होतं किंवा मनामध्ये प्रश्न होता, आमच्याकडे 5 पेक्षा अर्धा एकर फक्त जास्त आहे किंवा 5 पेक्षा 5 एकर अजून जास्त आहे, त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला तर म्हटलं आता 2 पॉईंट क्लिअर झालेले आहेत, विवाहित महिला, अविवाहित महिला, सोबतच 5 एकरपेक्षा जास्त जरी जमीन असेल तरी पण त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि आपला तिसरा जो पॉईंट आहे, सर्वात महत्त्वाचा, जो नवीन GR आलेला होता त्याच्यामध्ये हे बदल करण्यात आलेले होते. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कोण पात्र आहे याच्यातला तिसरा पॉईंट बघत आहोत. तर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तर या योजनेमध्ये ज्या महिलांचे किंवा ज्या कुटुंबाचे, आता एका महिलाचे नसते, तिचं जे कुटुंब असतं त्यांचं आर्थिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे, अशाच महिला या योजनेमध्ये बसणार आहेत किंवा त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. अन्यथा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जसं की तुमच्या घरामध्ये कोणी जर सरकारी कामावरती काम करत असेल किंवा सरकारी योजनेचा जरी लाभ घेत असेल तरीसुद्धा ते अपात्र असणार आहेत.
आता 3 पॉईंट बघितले, ज्या महिला पात्र आहेत त्याचे आपण 3 पॉईंट बघितलेले आहेत. आता कोण महिला अपात्र ठरणार आहेत या योजनेमध्ये? मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आहे, त्याच्यातील आपण कोण अपात्र आहे आता हे बघत आहोत. तर पहिला मुद्दा असा आहे, ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणती योजना भेटत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर समजा तुम्हाला जर एखादी सरकारी योजना चालू असेल सध्याच्या स्थितीला, तुम्हाला जर ती योजना 1,500पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ही योजना भेटणार नाही. 1,500च्या कमी जर तुमची कोणती जरी दुसरी योजना असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेमध्ये बसणार आहात किंवा तुम्हाला ही योजना लागू होणार आहे. आता या योजनेत कोण अपात्र आहे याच्यातील आपण दुसरा पॉईंट बघून घेऊयात. जर तुमच्याकडे कुटुंबामध्ये सरकारी नोकरी किंवा कोणीतरी पेन्शन घेत असेल, जर समजा तुमच्या घरातील कोण जरी शिक्षक किंवा एखादी सरकारी कामावरती कोणी जरी असेल आणि त्यांची आता रिटायरमेंट झाली असेल आणि ते जर पेन्शन घेत असतील, आता रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन ही मिळतेच, जर ते पेन्शन घेत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि हा जो तिसरा मुद्दा आहे तो एकदम महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री लाडकी जी बहीण योजना आहे, कोण अपात्र असणार आहे त्याच्यातील तिसरा मुद्दा, ज्यांच्या कुटुंबातील कोणी जरी सदस्य आमदार किंवा खासदार जर असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे तिसरा पॉईंटमध्ये असं समजून घेऊयात की जर तुमच्या घरातील कोणी जरी सरकारी कामावरती किंवा सरकारकडून कोणती जरी एखादी दुसरी योजना भेटत असेल आणि त्या योजनेमध्ये 1,500पेक्षा जास्त रक्कम भेटत असेल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही. आणि महत्त्वाचं, तुमच्या घरातील जे सदस्य आमदार खासदार किंवा मोठमोठ्या हुद्द्यावरती असेल, फक्त शासनाच्या गव्हर्नमेंट शासनाच्या जर कोणी मोठमोठ्या हुद्द्यावरती असेल तर त्या महिलांना त्यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.